अतुल शेठ, सध्या सोशल मीडियावर 101 अधिक 14 असं 2019चा एक चित्र व्हायरल होत आहे किंवा तशा प्रकारचा प्रचार केला जातोय. नेमकं काय सांगायचं आपल्याला? त्याने 101 आणि 14 म्हणजे आता माझ्या गाडीचा नंबर 14 आहे आणि 101 आहे. 101 आहे. आता तो पुढं काय होईल हे काळाने वेळच सांगणार आहेत. शिवसेनेमध्ये शरद सोनवणे गेल्यानंतर शिवसेना आता थोडीशी संघटना थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे, पण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. जरी सगळी संघटना एकत्र राहिली आणि शरद सोनवणेंच्या मागे जरी उभी राहिली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विजय निश्चित होणार आहे, याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. शिवसेनेमध्ये जर काय बंडळी झाली, काय नाराजी झाली, ते काय स्वतंत्र काय उभे राहतात का राष्ट्रवादीमध्ये येतात किंवा अजून तिकडं राहून इकडं मदत करतात, हे जर तर तर्कवितर्क राजकारणात काही सांगू शकत नाही. पण नेते मंडळी एकत्रित येत असताना बाहेरचा माणूस जर राष्ट्रवादी जर घ्यायचा असेल तर तो निर्णय हा जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेतल्या लोकांना विचारल्याशिवाय, आजी माझी जे सभापती असतील, पदाधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, यांना विश्वासात घेतल्याशिवाय तो घेतला जाणार नाही. शिवसेना पक्षासारखी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती नाही की वरतून एखादा निर्णय लादला गेला. तसा आत्ताचा निर्णय आपण पाहतो की शरददादा सोनवणे हा इकडे गेला आहे, हा जुन्नर तालुक्यातल्या शिवसेनेच्या संघटनेला न विचारता वरतून हा लादला गेलेला आहे. दुःख एवढंच आहे, हे शिवसेनावाल्यांना पण माहिती आहे, आम्हाला माहिती आहे आणि संपूर्ण जुन्नर तालुक्याला माहिती आहे की शरद सोनवणे हा मुळात एकदम स्वार्थी माणूस आहे. त्याचा आजपर्यंतचा आपण राजकीय प्रवास जर पाहिला तर त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते काही करू शकतात हे आता लोकांनी ओळखलेलं आहे. मग त्यांनी काँग्रेस सोडून स्वाभिमान सेवा संस्था चालू केली, इकडं काम केलं, संपर्क दांडगा केला, लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे. त्यांनी मनसे पक्षाचा वापर करून त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी पुढं त्यांची वाटचाल म्हणून आपला माणूस आपली आघाडी एक पक्ष स्थापन केला. त्याच्यामध्ये ते स्वतः अध्यक्ष होते, बाकी कोणीच पदाधिकारी नाही. हा पण एक स्वार्थी विचार झाला. त्यांनी पुढच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढत असताना किती कार्यकर्त्यांना किती बळ दिलेलं आहे. फक्त जे काय होईल या तालुक्यामध्ये मी एकटा शरद सोनवणे, त्यांच्या स्वार्थ आणि त्याच्या पलीकडं त्यांचं काय विश्व आपल्याला दिसून येत नाही. त्यांच्या अनेक जे सवंगडी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, ते काय चर्चा करतात, ही तालुक्यातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. बेनके साहेब जेव्हा आमदार होते तेव्हा मी एकटा आमदार आहे म्हणून त्यांनी कधी वागले नाही, आजपर्यंत कार्य केलं नाही. त्यांच्याबरोबरचे जेवढी लोक आहेत, मग ते व्यापारी असतील, बांधकाम व्यावसायिक असतील, राजकारणातले मंडळी असतील, शेतकरी असतील, हे बेनके साहेबांच्या मदतीने ते अनेक मोठे झालेत. पुण्याला मोठे झालेत, मुंबईला मोठे झालेत. तसं हे आमदार झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या माणसाला जे बळ दिलं पाहिजे ते अजिबात दिलं नाही. जे काही कार्यकर्ते किंवा हे सगळ्या गोष्टी असतील त्यांना अत्यंत हीन पद्धतीची वागणूक, लोक जेव्हा समोर येतील, तुम्हाला अक्कल शिकवायची नाही, ते लोकांनी मी तुम्हाला बघून गेली. अहो, तो कार्यकर्ता त्यांच्यासाठी झटलेला आहे, त्यांच्या आमदारामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तो जे काय सांगतो त्याचं मान, त्याचा अपमान आपण केलं पाहिजे. शेवटी आता दिनेश दुबे जर एखादी गोष्ट जुन्नर शहराच्या बाबतीत मला सांगत असतील, त्यांचं काय मत आहे ते मी जाणून घेतो ना. शेवटी लोकांशी मी चर्चा करणार आहे. पण तू सांगतो हे बरोबर नाही, तू काय मला अक्कल शिकू नको, हे जेव्हा माणूस बोलायला लागतो तेव्हा त्याला अहंकार चढतो आणि मी जे करेल तेच सगळं खरं आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि त्या माध्यमातून एक हुकुमशहा नेता आहे. शिवसेनेत गेल्यानंतर शिवसेनेच्या लोकांना ही भीती आहे की शिवसेना पक्ष संघटना जशी अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळली, नेत्यांनी सांभाळली, ही आता शिवसेना ही शिवसेना राहणार नाही, ही शरद सोनवणे सेना होणार आहेत. आणि ते चित्र आपल्याला आज पाहायला मिळालं. ज्यांनी पक्षाशी कायम गद्दारी केली, जे नेताजी दादा डोके होते, सुनीलजी मेहर होते, संतोष वाघ होते, ज्यांना पक्षाने मोठे केलं पण पक्षाला त्यांनी गद्दारी केली, अशा लोकांचा त्यांनी समूह केला आणि ते पुढे गेले. हे सगळे एका माळेचे मणी आहेत. हा सगळा आता गद्दारांचा पक्ष झाला आहे आणि गद्दारांची यांची सेना झालेली आहे. म्हणून ती स्वीकारायची की ज्यांनी प्रामाणिकपणे आत्तापर्यंत शिवसेनेवर आमच्या विरुद्ध छातीला छाता देऊन लढा दिला. मी तर ह्या मताचा आहे, विरोधी पक्षाचा आहे ना, समोर लढा ना. गद्दारांना घेऊन जर अशा गोष्टी तुम्ही करणार असेल तर हे योग्य नाही. ते स्वतः कसे वागले जेव्हा आशाताई उभे होते 2009ला, त्यांची काय भूमिका होती, ते तेव्हा शिवसेना होते ना. म्हणून ही जी आहे ही आता शिवसेना नाही राहिली, ही आता उद्धव ठाकरेंची जुन्नर तालुक्याची गद्दार सेना झालेली आहे. आणि याच्या प्रतिक्रिया
याचे प्रतिबिंब या भविष्य कालावधीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येतीलच. पण जरी काय झालं आणि ही सगळी जरी एकवटली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% विजय होईल. एवढी पेरणी, एवढे कष्ट, एवढे शेतकऱ्यांची जी बांधिलकी आहे ते आम्ही जपलेली आहेत. या युतीच्या सरकारने आजपर्यंत लोकांना जे वेठीस धरलं आहे, जो इतका त्रास दिला आहे, शेतकरी आंदोलनामध्ये मी आणि माझा पक्ष नाही तर इतर पक्षाचे लोक पण असायचे आणि फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांना इतक्या शिव्या द्यायचे, त्यांना हे मान्य नाही आहे. कुणी कुठल्या तरी पक्षाचा असला पण मतदान मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराला करणार याची मला खात्री आहे. आमदार शरददादा सोनवणे यांचा शिवसेनेत आज प्रवेश होतोय. जुन्नर तालुक्यातील बरेचसे मान्यवर त्यांच्या समेत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. परंतु या शिवसेना प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही अजून मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळेल असं अतुलदादा बेनके यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन राजेश आमलेसह अमोल गायकवाड, I1 न्यूज, जुन्नर.